आता 10वी गणित भाग 1 यामधलं प्रकरण क्रमांक 3 अत्यंत सोपं आणि परीक्षेत सहजासहजी मार्क मिळवून देणार आहे. अंकगणिती श्रेणी किंवा अर्थमॅटिक प्रोग्रेशन. तर या प्रकरणामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत क्रमिका किंवा सिक्वेन्स म्हणजे काय. लक्षात घ्या, या ठिकाणी मी काही संख्यांची मांडणी केलेली आहे, संख्यांची मालिका या ठिकाणी. पहिली मांडणी जर आपण विचारात घेतली तर 1, 3, 6, 10, 15. लक्षात घ्या की या मालिकेचं तुम्ही विशिष्ट पद्धतीनं निरीक्षण केल्यानंतर किंवा विचार केल्यानंतर तुमच्या अशी गोष्ट लक्षात येईल की याच्या नंतरची संख्या कोणती असेल. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, इथं 2 चा फरक आला, इथं 3 चा फरक आला, इथं आला 4 चा, इथं आला 5 चा. म्हणजे याच्या नंतरची संख्या कोणती असणार आहे तर त्यामध्ये असणारे फरक 6 चा, म्हणजे 15 आणि 6 21. इथंही 21. याच्या नंतरचा कोणता येईल? 21 आणि 6 आणि 1 7, 21 आणि 7 28. अशा रीतीनं आपण पुढच्या संख्या या ठिकाणी लिहू शकतो. या संख्यांच्या मालिकेमध्ये किंवा या मांडणीमध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की लगतच्या दोन संख्यांमधला फरक त्याच्या पुढच्या जोडीतील 1 न वाढत जातो आणि हा धागा पकडून आपण पुढच्या संख्या शोधू शकतो. दुसरी मालिका बघा, तर 4 आणि 5, सॉरी, इथं 4, 9, 16, 25. याचं जर निरीक्षण केलं आणि तुम्हाला असं विचारलं की याच्या पुढची संख्या कोणती येईल, तर तुम्हाला ही जी मांडणी आहे ही कोणत्या गुणधर्मावर आधारित आहे हे अगोदर ठरवलं पाहिजे. पहा कसं आहे, तर 4 म्हणजे 2 चा वर्ग आहे, इथं 3 चा वर्ग 9, इथं 4 चा वर्ग 16, इथं 5 चा वर्ग येणार आहे 25. मग इथं काय येईल? 6 चा वर्ग येईल 36, इथं 7 चा वर्ग येईल 49. याप्रमाणे आपण अनंतापर्यंत ही मांडणी करू शकतो या गुणधर्मावर आधारित. लक्षात घ्या की ही पहिली मालिका जी संख्यांची आहे ती आणि ही, यातल्या पुढच्या संख्या आपण शोधून लिहू शकतो, यातल्याही संख्या आपण पुढे लिहू शकतो. परंतु ही मांडणी ज्या गुणधर्मावर आधारित आहे आणि ही ज्या गुणधर्मावर किंवा ज्या वैशिष्ट्यावर आधारित आहे, ही दोन्ही मालिकेची वैशिष्ट्य भिन्न भिन्न आहे. इथं पाहता 3, 6, 12, 24. पुढची संख्या कोणती? जरा विचार करावा लागेल. तर 3 आणि 3 6, इथं 6 आणि 6 12, इथं 12 आणि 12 24, म्हणजे इथे येणारे 24 आणि 24 48. अशा रीतीनं ही सुद्धा मालिका. आता ह्या तिन्ही मांडणीमध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक मांडणी ही त्याच्या विशिष्ट वैशिष्ट्यानं वेगळी आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढच्या काही संख्या शोधू शकतो. आता पुढच्या ज्या 3 मांडणी आहेत इथं लक्ष द्या, इथं 5, 10, 15, 20. मग आता आपण या दोन संख्यातला फरक गृहीत धरला, 5 आणि 5 10, इथं 10 आणि 5 15, इथं 15 आणि 5 20. पुढची येणारे 20 आणि 5 25 असे येणार आहे. इथं पहा 8 आणि 5 मधला फरक आला 3, इथं येणार 8 5 हे 8 पेक्षा 3 न कमी आहेत, 2 हे 5 पेक्षा 3 न कमी आहेत, इथंही तसंच येणार आहे, म्हणजे ऋण 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 इथं अशा पद्धतीने. इथं लक्ष द्या, 10 आणि 8 18, 18 आणि 8 26, 26 आणि 8 34. इथंही 8 8 चा फरक आहे, 8 8 चा फरक आहे. मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या क्रमिका आहेत आणि या पद्धतीनं आपण अनेक क्रमिका लिहू शकतो, त्याचं निरीक्षण करू शकतो, त्याच्या पुढच्या काही संख्या आपण शोधू शकतो.
पण इथं एकूण ज्या क्रमिका दिलेल्या आहेत, प्रथमतः क्रमिका म्हणजे काय, तर विशिष्ट गुणधर्मानं केलेली त्यांची मांडणी, क्रमानं केलेली मांडणी म्हणजे त्याला क्रमिका असं म्हणतात. द अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन इट्स स्पेसिफिक ऑर्डर इज कॉल्ड अ सिक्वेन्स. हे सगळं सिक्वेन्स आहेत. पण यामध्ये फरक काय आहे, तुम्ही या पहिल्या 3 मांडणींचा विचार केला आणि ह्या नंतरच्या 3 मांडणींचा विचार केला तर तुमच्या एक गोष्ट अशी लक्षात येईल, इथं या क्रमिकेमध्ये लगतच्या 2 संख्यामधील फरक हा स्थिर आहे. यातला 2 संख्यातला फरक आहे 5, इथला आहे 5, इथला आहे 5, इथं 5, इथं तसंच. जर आम्ही दुसऱ्या संख्येतनं पहिली संख्या वजा केली तर ऋण 3, दुसऱ्यातून पहिली वजा केली ऋण 3, ऋण 3, ऋण 3. इथं तसंच दुसऱ्यातून पहिली संख्या वजा केली 8, 8, 8. म्हणजे या 3 मांडणीतील लगतच्या 2 संख्यातील फरक हा स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे. आणि इथं मात्र लगतच्या येणाऱ्या संख्येतील फरक हा कॉन्स्टंट नाही, त्याची वैशिष्ट्य वेगळी आहेत. आणि अशा विशिष्ट वैशिष्ट्यांवर आधारित ही मांडणी केलेली आहे. म्हणून हे केवळ क्रमिका आहेत. आणि ह्या ज्या क्रमिका आहेत अशा प्रकारच्या मांडणीला, संख्यांच्या मांडणीला आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन किंवा अंकगणिती श्रेणी असं म्हणतो. अंकगणिती श्रेणी. मग आपल्याला अंकगणिती श्रेणीची व्याख्या काय करता येईल, जर क्रमिकेतील लगतच्या 2 संख्यामधील फरक हा स्थिर असेल तर अशा क्रमिकेला अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. ठीक आहे. ह्या अंकगणिती श्रेणी आपल्याला म्हणता येणार नाही, ह्या केवळ क्रमिका, या सुद्धा क्रमिका आहे. पण क्रमिकेतला पुढचा भाग कोणता, द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स remain constant, and when the difference between 2 consecutive numbers remain constant is called a arithmetic progression. आणि हा जो स्थिर फरक आहे हा किंवा हा, याला आम्ही साधारण फरक किंवा कॉमन डिफरन्स असं म्हणतो. साधारण फरक. तर अशा रीतीने आपण काय पाहिलं, जर दिलेल्या क्रमिकेमधील लगतच्या 2 संख्यांमधील जर फरक सर्वत्र स्थिर असेल तर अशा क्रमिकेला अंकगणिती श्रेणी किंवा अर्थमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणतात. इथं आपण उदाहरण दाखल या 2 क्रमिका घेतलेल्या आहेत. मग इथं 5, 10, 15, 20, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, पुढचे येणारे 13 आणि 3 16 वगैरे. यातल्या प्रत्येक पदाला टर्म्स असं म्हणतात. आणि ती टर्म आपण टी या अक्षराने दाखवतो. टी. आता एक संकेत आहे की दिलेल्या क्रमिकेमधली जी पदं आपल्याला दर्शवायची आहेत किंवा दाखवायची आहे, त्याचा एक असा संकेत आहे. पहिलं पद जे आहे त्याला आम्ही T1 किंवा त्यालाच ए असं समजतो. म्हणजे जर पहिल्या प्रोग्रेशनचा किंवा पहिल्या क्रमिकेचा विचार केला इथं तर T1 इज इक्वल टू ए म्हणजे किती आले तर 5. दुसऱ्या संख्येतलं, दुसऱ्या क्रमिकेतलं T1 किती आलं 4. लक्षात ठेवा T1 दॅट इज ए. तुम्ही ए म्हणा किंवा T1 म्हणा. T2 पहिल्या क्रमिकेच्या बाबतीत T2 किती आहे 10. T3 किती आहे 15. T4 किती आहे 20. या पद्धतीने. ठीक आहे. तर ही अंकगणिती श्रेणीतील किंवा क्रमिकेतील ही पदं टी अक्षरानं दाखवतात. T1, T2, T3, T4, T5 अँड ऑनवर्ड्स याप्रमाणे. आणि साधारण फरक जो आहे तो डी या अक्षरानं दाखवतो. साधारण फरक.
त्याला मी कॉमन डिफरन्स असं म्हणतो. कॉमन डिफरन्स तो डी या अक्षराने दाखवतात. डी. मग आता हा डी, हा जो डी आहे हा डी काढायचा कसा लक्षात घ्या. कॉमन डिफरन्स डी कसा काढायचा, तर डी इज इक्वल टू T2 वजा T1. D is equal to T3 वजा T2. D is equal to T4 minus T3. याप्रमाणे आपण हा कॉमन डिफरन्स काढतो. लक्षात ठेवायचं की तुम्हाला एखादी दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे काढण्यासाठी तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल. प्रत्येक वेळेला हा डी जर तुमचा कॉन्स्टंट असेल तर दिलेली सिक्वेन्स इट इज अन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके, ठीक आहे. प्रश्न असा राहिला की आता तुम्हाला याच्या पुढची संख्या कोणती असेल ती काढायची. आता बघा आपण ही संख्या ही क्रमिका विचारात घेऊया. ओके, याच्या पुढचा काय भाग पाहूया आपण, जरा सखोल विचार करूया. हीच आपण उदाहरण म्हणून क्रमिका लक्षात घ्या. इथं T1 म्हणजेच काय ए बरोबर किती आहे 5. आता T2 आम्हाला काढायचं आहे. T2 मग बघा काय येतो, आम्हाला माहिती आहे डी किती येतो. डी आमचा किती आहे 5 आहे. ठीक आहे, एक जरा रिव्हिजन व्हावी म्हणून मी हे घेतोय. T2 बरोबर ए अधिक डी, हे म्हणजे T1 लक्षात घ्यायचं. म्हणजे किती होणार आहे आमचा ए किती आहे 5 अधिक डी किती आहे 5 बरोबर किती आला 10 आली. दुसरी टर्म T2 10 आली. ओके, आता T3 काढायचं आहे आम्हाला. T3 बरोबर तुम्ही ही गोष्ट अशी करू शकता, इथं हा T2 निघाला. T2 ची किंमत किती निघाली 10. मग तुम्ही असे लिहू शकता T2 अधिक डी. T2 अधिक डी किती आला T2 तुमचा 10. डी तुम्हाला माहिती आहे किती आहे 5 बरोबर किती आले 15. त्याच्या पुढचे T3 आम्ही सूत्र काय तयार करणार मग आता T4 कसं करणार आहे T3 अधिक डी. T3 किती आहे आमचा 15, डी किती आहे 5 20. T5 म्हणजे काय येणार आहे T4 अधिक डी बरोबर 20 अधिक 5 बरोबर 25. या पद्धतीनं जर तुम्हाला पहिलं पद माहित असेल आणि डी माहित असेल तर तुम्ही त्या क्रमिकेतील ती क्रमिका पूर्ण लिहू शकता. मग अशी आपण जे पाहिलं थोड्या वेळापूर्वी की विशिष्ट प्रकारच्या टर्म्स कशा काढायच्या, आणखी एका पद्धतीने आम्हाला काढता येईल. बघा कसं आता हीच आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन विचारात घेऊया. 5 10 15 20. इथं T1 इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे पहिलं पद ए न किंवा T1 न दाखवतात. त्या इथं या क्रमिकेतलं पहिलं पद आहे 5. ओके, आता T2 काढायचं आहे आम्हाला. T2 म्हणजे पहिलं पद अधिक कॉमन डिफरन्स. आम्हाला माहिती आहे की पहिलं पद काय आहे 5, कॉमन डिफरन्स 5 5 अधिक 5 बरोबर 10 हे दुसरं पद निघालं. आता T3 काढायचं आहे आम्हाला. आता लक्षात घ्या की T3 इथं आम्ही पहिलं पद हे कायम ठेवणार आहे इथं. मग T3 काढताना हा इथला एक डी आणि इथला एक डी म्हणजे हा एक साधारण फरक आणि हा एक साधारण फरक, दोन साधारण फरक झाले म्हणजे 2 डी झाले.
डी ची किंमत आम्हाला माहिती आहे 5, 5 2 10, 5 आणि 10 15, तिसरं पद आलं म्हणजे ए अधिक 2D. आता T4 काढलं आम्ही. T4 काढत असताना काय केलं, पहिलं पद तसंच ठेवलं. मग T4 काढत असताना हे पद काढत असताना 1, 2 आणि 3 ठिकाणचे गॅप आहेत, 3 ठिकाणचा साधारण फरक आहे म्हणजे 3D आहे. तसंच आम्ही T5 काढायचंय आम्हाला. T5 काढताना काय करणार आम्ही, ए अधिक 4D. ठीक आहे. आता T6 काढताना काय येणार आहे, ए अधिक 5D. अशा पद्धतीनं आम्ही जर TN म्हणजे nth टर्म काढायची आम्हाला, तुम्हाला दिलेली कोणती क्रमिका असेल तिची सुरुवातीची 4 पद दिली असतील आणि ती अंकगणिती श्रेणी असेल किंवा अर्थमेटिक प्रोग्रेशन असेल ती, आणि आम्हाला 10व 15व 1000व पद काढायचं असेल तर ते कसं काढता येईल. आता ह्या सगळ्यावरच्या एक्सप्रेशनवरून तुमच्या अशी गोष्ट लक्षात येईल की हे तर आम्ही कायम ठेवतोय, आम्हाला हे काय करायचंय, 6वं पद काढायचंय. 6वं पद हे जर आपण फोड करूया, हे 6वं पद काढत असताना ते 6वं पद कसं मिळणार आहे बघा. T6 बरोबर ए अधिक 6 वजा 1 गुणिले डी. 6 वजा 1 काय झालं, 5, 5D असं हे मिळणार आहे. मग त्याच्यावरून आम्हाला जनरल टर्म फॉर्म्युला तयार करता येईल अगदी सोप्या पद्धतीनं. जरा थोडंसं पुस्तकापेक्षा वेगळं घेऊया आपण. आम्हाला TN काढायचं आहे, nth टर्म काढायची. वी हॅव टू फाइंड आउट द nth टर्म ऑफ अ गिवन सिक्वेन्स. इफ द गिवन सिक्वेन्स इज an arithmetic progression, we can find out any nth term by using this formula. So let us see nth term TN. We know that A is our first term. आणि जी टर्म काढायची आम्हाला त्याच्यापेक्षा 1 न कमी एवढा डी त्यात मिळवायचा आहे. मग आता काय आम्हाला nth टर्म काढायची, मग कसं येणार, n ही nth टर्म काढायची. जसं आम्ही इथं काय केलंय, 6वी टर्म काढण्यासाठी काय केलंय, तर 6 वजा 1 जी क्रमांकाची टर्म काढायची त्यातून 1 वजा करायचं. आम्हाला n क्रमांकाची टर्म काढायची, त्यातून 1 वजा केला आम्ही आणि त्याला कॉमन डिफरन्सनं गुणलं. हा जो फॉर्म्युला झाला आमचा, या फॉर्म्युल्याला आम्ही जनरल टर्म फॉर्म्युला म्हणतो. सामान्य पदाचं सूत्र. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी असेल तर त्यातलं कोणत्याही क्रमांकाचं पद काढण्यासाठी आम्हाला केवळ हा फॉर्म्युला जर वापरला तर कोणत्याही क्रमांकाचं पद काढता येतं. त्याच्यासाठी पहिल्यापासून हे करण्याची गरज नाही. याच्यावरनं तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की ह्या फॉर्म्युला तयार होते. ठीक आहे. एक आता आपण उदाहरण सोडवूया. इथं समजा तुम्हाला अशी एखादी क्रमिका दिलेली आहे, सिक्वेन्स दिलेली आहे आणि तुम्हाला असा प्रश्न विचारला की दिलेली सिक्वेन्स ही अर्थमेटिक प्रोग्रेशन आहे का. असेल तर तिचं 20वं पद काढा, T20 काढा, किती येते. ठीक आहे. आता आमचा पहिला प्रश्न काय आहे की दिलेली ही जी सिक्वेन्स आहे ही अर्थमेटिक प्रोग्रेशन आहे का हे अगोदर बघायचं आहे आम्हाला. मग त्याच्यासाठी आम्हाला चेक काय करावं लागेल, तर त्याचा कॉमन डिफरन्स किंवा सामायिक फरक हा स्थिर आहे का बघावा लागेल. म्हणजे वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डी. मग डी इज इक्वल टू, त्याच्या अगोदर आपण सगळ्या टर्म्स लिहून घेऊया. T1 बरोबर 7, T2 बरोबर 11, T3 बरोबर 15 आणि T4 बरोबर 19. मग
डी इज इक्वल टू T2 वजा T1 बरोबर 11 वजा 7 बरोबर 4. D इज इक्वल टू T3 मायनस T2 इज इक्वल टू, आता T3 किती आमचा 15 वजा 11 बरोबर 4. D इज इक्वल टू T4 मायनस T3 बरोबर 19 वजा 15 बरोबर 4. इथं प्रत्येक वेळेला डी ची किंमत 4 4 4. कॉमन डिफरन्स रिमेन्स कॉन्स्टंट. आता इथं आपण डी ची किमती काढल्या तर प्रत्येक वेळेला डी आम्हाला काय आलाय, स्थिर आलाय 4 4 4. म्हणून आपलं कन्क्लुजन काय होईल, हिअर डी इज अ कॉन्स्टंट, देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज अन अर्थमेटिक प्रोग्रेशन. इथं काय आहे, डी हा स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. आता आपल्याला काय सांगितलंय त्यांनी, तर T20 काढा. इथलं या अर्थमेटिक प्रोग्रेशन मधलं कोणतंही पद आम्हाला काढता येईल, कोणतेही पद. मग या वी यूज द जनरल टर्म फॉर्म्युला. आपला जनरल टर्म फॉर्म्युला काय आहे, हा आहे काय, इथं A इज इक्वल टू पहिलं पद 7, B 4 आहे, n ची किंमत 20 आहे आणि आता आम्हाला काढायचं आहे T20. फॉर्म्युला लिहा, Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. पहिलं पद 7, आम्हाला 20वं पद काढायचं आहे. यांची किंमत 20 वजा 1, आमचा कॉमन डिफरन्स आहे 4. मग T20 इज इक्वल टू 7 प्लस 20 मायनस 1 19 इंटू 4. लक्षात ठेवा, गुणाकार अगोदर करायचा आहे. तुमच्या बऱ्याच वेळेला चुका होतात. गुणाकार अगोदर करायचा आहे, नंतर बेरीज करायची. 19 चौक 76, 76 आणि 7 83, म्हणून 20वं पद हे 83 झालं. एक आणखी उदाहरण, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहातून 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत. आता लक्षात ठेवा की आपल्याला इथं 2 कंडिशन दिलेली. संख्या किती अंकी, 3 अंकी संख्या. त्या कशा आहेत, 5 न भाग जाणाऱ्या. म्हणजे आपल्याला ही माहित असलं पाहिजे की त्याची जर आपण अंकगणिती श्रेणी तयार करायचा प्रयत्न केला, 5 न भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्यामध्ये पहिली संख्या येणार आहे 100. 100 नंतर 105, 110, 115, 120, 125 आणि शेवटची संख्या कोणती असणार आहे, 995. 3 अंकी संख्या 995 असणार आहे. म्हणजेच ही अंकगणिती श्रेणी अशी होईल 100 पासून 995 पर्यंत. एकूण किती संख्या आहेत ते काढायचे, म्हणजे आम्हाला काढायची n ची किंमत काढायची. या क्रमिकेमध्ये 5 न भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत. मग आता आपल्याकडे काय माहिती आहे, तर पहिली संख्या आम्हाला माहिती आहे, फर्स्ट टर्म A 100. 5 न भाग जातोय याचा अर्थ त्याला कॉमन डिफरन्स असणार आहे 5. आणि शेवटची संख्या म्हणजे nth टर्म ही 995 आहे. अशा किती संख्या काढायच्या, तर n. हा जनरल टर्म फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. वरील किमती हा सूत्रात झाला, एकदम सोपं आहे. शेवटची संख्या आहे 995, पहिली संख्या 100,
एन म्हणजे एकूण किती टर्म्स आहेत, त्यात किती संख्या आहेत त्या काढायच्या, ते माहीत नाही. वजा 1 साधारण फरक हा 5 आहे. हा कंस प्रथम सोडवायचा आहे आपल्याला. मग ते आहे असं घेतलं, 5 गुणिले 5 n 5 1 5. These two terms are similar terms. आणि 100 मधनं 5 गेले 95, म्हणजे आम्हाला हे इक्वेशन असं मिळालं 995 बरोबर 95 अधिक 5n. हे 95चा मी पक्षांतर केलं 900, 5n बरोबर 900 म्हणून n बरोबर 180. तर 5 न भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहामध्ये एकूण किती संख्या आहेत? 180 किलो उत्तराच्या शेवटी लिहायचंय. 5 न निशेष भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहामध्ये एकूण 180 संख्या आहेत. इथे n ची किंमत काढली.